नमस्कार. चला, आज एका कवितेतून एका खूप गोंडस मऊ मऊ मित्राला भेटूया. निसर्गातलाच आहे हा मित्र. बेबे, अरे हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय ना? कोणाचा असेल बरं हा? अगदी बरोबर. हा आवाज आहे का मेंढीचा. आणि आज आपण ह्याच मेंढीवरची एक मस्त कविता समजून घेणार आहोत. चला तर मग कवितेत डोकावून पाहूया. आणि सुरुवातच इतकी छान आहे ना. मऊ मऊ मेंढी दुलैची, लोकर तिची ग मलईची. म्हणजे काय, तर तिची लोकर इतकी मऊ आहे जशी दुधावरची साय असते ना तशी. पण दुलई म्हणजे काय नेमकं? दुलई म्हणजे काय, तर थंडीमध्ये आपण जे पांघरून घेतो ना, ती मौशार उबदार चादर किंवा रजई. म्हणजे कवीला असं म्हणायचंय की ती मेंढी म्हणजे जणू काही चालती फिरती दुलईच आहे. किती मऊ असेल विचार करा. अच्छा, तर ही मेंढी फक्त मऊ नाहीये, ती खूप खेळकर सुद्धा आहे. कवी काय म्हणतात बघा, लुबलू गवतात बागडते, वाऱ्याच्या शेतात हुंदडते. म्हणजे तिचा तो आनंदी स्वभाव बघा, हिरव्यागार गवतामध्ये कशी मजेत खेळतीये ती. आता हे शब्द बघा, बागडणे आणि हुंदडणे, हे तिचा तो उत्साह आणि आनंद दाखवतात. बागडणे म्हणजे खेळणे आणि हुंदडणे म्हणजे एकदम मोकळेपणाने मनसोक्त इकडून तिकडे फिरणं. असं वाटतंय जणू काही ती वाऱ्याबरोबरच शर्यत लावून पळतीये. एवढं खेळल्यावर बागडल्यावर तहान तर लागणारच, बरोबर? मग ती जाते एका झऱ्याजवळ. आणि तो झरा कसा वाहतोय? झुळझुळ. हा जो आवाज आहे ना, तो त्या पाण्याच्या मंद वाहण्याचा आवाज आहे. ऐकतानाच किती शांत आणि छान वाटतंय. आणि त्या झऱ्याचं थंडगार पाणी पिताना ती इतकी खुश होते, इतकी आनंदी होते, की ती चक्क बेबे सुरात गाणे गाते. म्हणजे काय, तर तिचा तो बे बे आवाजच जणू काही तिचं स्वतःचं गाणं बनवून जातो. आणि तेही अगदी सुरात. आणि गंमत म्हणजे हा आनंद फक्त त्या मेंढीपुरता राहत नाही. पुढची ओळ बघा, तिचेही गाणे माझ्या गळ्यात. याचा अर्थ मेंढीचा तो निरागस, तो शुद्ध आनंद बघून कवीला सुद्धा तिच्यासोबत गाण्याची इच्छा होते. किती सुंदर नातं आहे बघा हे, निसर्ग आणि माणूस यांच्यातलं. बरं, आतापर्यंत आपण एका मेंढीबद्दल बोलत होतो. आता विचार करा, अशा अनेक मेंढ्या एकत्र आल्या तर? म्हणजे त्यांचा कळप. कवी त्याला काय म्हणतात बघा, मऊ मऊ ठिपक्यांचे दाटे कळप. कल्पना करून बघा, दुरून पाहिल्यावर मेंढ्यांचा तो कळप जणू जमिनीवर पसरलेले मौशार ठिपकेच वाटत असतील, नाही का? किती सुंदर कल्पना आहे ही. आणि हे सगळं इतकं सुंदर दृश्य बघताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. कवी म्हणतात, वेळ जातो झप झप झप. म्हणजे काय, तर त्या आनंदी दृश्यात आपण इतके रमून जातो की वेळ अक्षरशः भुर्रकन उडून जातो, पटकन निघून जातो. तर मग या कवितेतून आपण मेंढीबद्दल काय काय पाहिलं? ती दुलईसारखी मऊ आहे, शेतात मनसोक्त खेळते, झऱ्याजवळ गाणं गाते आणि कळपात सगळ्यांसोबत एकत्र राहते. खरंच किती छान आणि निरागस जग आहे ना तिचं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कधी मेंढी दिसेल, तेव्हा तिच्याकडे फक्त एक प्राणी म्हणून नाही, तर तिचं ते निरागस गाणं ऐकण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या आजूबाजूला असे कितीतरी छोटे छोटे आनंदाचे क्षण लपलेले असतात. फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजेत, नाही का?